मोटर चालू झालेली आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओवरती। तर सकाळी उठल्या मला YouTube कडून मेसेज आला की तुमचे 1400+ सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, त्याबद्दल तुमचे अभिनंदन। तर मित्रांनो, तुमचे खूप खूप आभार मानतो की या स्वार्थी दुनियामध्ये तुम्ही मला निस्वार्थ प्रेम करत आहात आणि इथून पुढेही करताल अशी मी अपेक्षा करतो। मित्रांनो, खूप दिवस झाले आपण ब्लॉग बनवला नव्हता, तर आजचा ब्लॉग असा आहे की आई गेलेली आहे दीदीच्या गावाला, दीदीच्या बाळाला भेटायला, आणि मी इकडे गावाकडे आहे। तर आई बोलली गावाला पाणी द्यायचंय, तर म्हणलं थांबतोय मी, मला पण जायचं होतं काल, पण मी उद्या जाणार आहे दीदीच्या बाळाला भेटायला आणि आईला पण तिकडून येताना घेऊन येणार आहे। तर आजचा विषय असा आहे की आज गव्हाला पाणी द्यायचं आहे आणि मी आलेलो आहे मोटर चालू करायला। ही बघा आपली एअर आहे, गज भरलेली आहे आणि इकडं 1 किलोमीटर लांब आहे वावरापासून, त्याच्यामुळे मी गाडीवर आलेलो आहे आणि इकडं मोटर चालू करूया आपण। तर चला, ही फ्यूज काढलेली आहे आजोबांनी, आजोबा आले होते काल मोटर चालू करायला, तर ही फ्यूज आपण बसूया। आणि तिन्ही तारामध्ये लाईट आहे का नाही चेक करूया। आहे तिन्ही तारामध्ये लाईट, आणि आपण आता मोटर चालू करूया। मोटर चालू झालेली आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही विहीर, आपली खतरनाक विहीर आहे। गाडी आपली, मित्रांनो आता सकाळचे वाजलेले 7:30 आणि मी उठले आंघोळ केली आणि डायरेक्ट मोटर चालू करायला आलतो। तर नाश्ता पण केला नव्हता, तर आजी बोलली की 2 केळी घेऊन जाय आणि वाटाणे तिकडे मोटर चालू केल्यानंतर खाय तिकडे। तर मी आता केळी आणलेले आहेत। सकाळचा नाश्ता। मित्रांनो, आता मोटर वगैरे सगळं चालू झालेलं आहे, आता डायरेक्ट घरी जायचंय आणि तिथून खोरं घ्यायचं, डायरेक्ट वावरात जायचंय आणि दिवसभर दारे धरायच्यात आज, कारण की 1 एकर वावर आहे आणि लाईट अशी ताण देते की खूप ताण देते कारण की एअर पण जवळ नाही, 1 किलोमीटर लांब आहे। आता फर्स्ट टाइम गाडी आणली होती, आता दुसऱ्या वेळेस गाडी नाही आणायची, जर लाईट गेली तर पायी यावं लागणार आहे, त्याच्यामुळं खूप उशीर होणार आहे पाणी द्यायला। 1 एकर आहे आणि लाईट पण लई ताण देते। तर चला डायरेक्ट गाडी घरी लावूया, खोरं घेऊया आणि वावरात जाऊया। घरी आणि गाडी लावलेली आहे, तर आजोबा खोरं घेऊन खाली वावरात गेलेले आहेत आणि मी पण चाललोय तिकडेच। तर चला हे आपलं घर आणि नारळाचं झाड आहे। चला, तर इथं आजोबा आलेले आहेत वावरात आणि वावर दिसतोय तेवढा आपलाच आहे। हो, तर आता मी धरणार आहे दिवसभर दारे इथं। तर मोटर चालू करायला गेलो तेव्हा आजोबा आले इथं, ते आजोबा काय म्हणतात बघा। राम राम, हा पाणी आले। ओके ओके। अरे दाराजी म्हणले आपल्या चपला एका साईडला काढून ठेवूया। आणि आजचं नियोजन आज सेल्फी स्टिक आणि हे आणलेलं आहे ब्लूटूथ कनेक्टर। हात पाय वळले झाल्यानंतर आपल्याला मोबाईलला हात लावता येणार नाही, त्याच्यामुळे याच्यापासून आपल्याला डायरेक्ट व्हिडिओ चालू बंद करता येईल। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथं आल्या आपल्या वावरात एक बोरीचं झाड आहे, बोरीचं आता आपण बोरं खायला जाणार आहोत तिथं। तर चला, बघा गहू 8 दिवस झाले गहू पेरलेला, कसला खतरनाक गहू आलाय। आणि इथं बघू शकता तुम्ही हे बोर, पाण्यात पण बघू शकता बोर, सगळा असा बोराचा सडा झालेला आहे। आपली बोरीचं झाड आहे आणि आपण आता बोर खाणार आहोत। आंबट आहे पण खायला भारी लागतोय। थांबा, आपण बरेच गोळा करू आणि दारे धरता खाऊया। मस्त बोर होत्या। हाताला लागून घेतली त्याच्यावर टाक।
दिसतोय तुम्ही नाही दिसतंय. तर आजी आली होती शेडाला पाला न्यायला, तर म्हणलं मी देतो तोडून, तर आजी म्हणते आणखीन तोडायचं. मग तर चला वसारी फोडायची. मित्रांनो आताशी एक पाडगं झालेलं आहे आणि दुसऱ्या पाडग्यात घेतलेलं आहे. तर खरंच शेतकरी असताल तर मला कमेंट करून सांगा की पाडगं म्हणजे काय. चला जवळजवळ 1 तास झालेला आहे आणि इकडं एवढं भिजून झालं आहे आणि अजून एकदा पण लाईट नाही गेली. पण आज दिवसभर जाणार आहे हे भिजवायला. तर बघूया किती वेळेस लाईट जाते आणि किती वेळेस काय होतंय. तर आमची आजी आता मला भाकर घेऊन आलेली आहे. इकडे पाणी इथं भाकर. आता जेवायचा टाइम झालाय. चला चला आता जेवायला जायचं डायरेक्ट. रानात जेवायची मज्जाच वेगळी असते. त्याच्यामुळे मी आजीला म्हणलं की मला डायरेक्ट वावरात जेवायचंय. इकडे आजोबा आजी दारे धरतायत. तर मला जेवायचंय. चला बघू शकता तुम्ही काय काय आणलं आजीने. पापडी आणलेली आहे, भाकर आणलेली आहे, 2 केळी आणलेली आहेत आणि भाजी आणलेली आहे. तर चला जेवण करूया. आणि पाण्याची बाटली आणलेली प्यायला. तर आमच्या आजीने कांदा नव्हता आणला, तर इकडं शेजारच्या वावरात कांदा आहे. तिथून आपण एक कांदा आणू खायला आपल्याला. सापडला. तर हा बघू शकता तुम्ही इथे कांदा. घेऊया आपण 1 आणि 2. आपल्याला 2 कांदे लागतात खायला. कसलं खतरनाक. 2 कांदे घेतलेले आहेत ताजे ताजे. तर जेवण करूया मस्त पैकी. ही बघा ही याची मटकीची भाजी आहे. ही पिवळी आणि बाजरीची पापडी आहे आणि 2 केळी आणि भाकर आणि तिकडे कांदा. कसं आता चुरून मुरून हाणायचं मस्त पैकी. भूक लागलेली आहे खूप. तर चला जेवण करूया. तर या जेवायला. खूप मस्त वाटतं असं रानात जेवायला.
जेवा जेवताना शूटिंग चालू युट्यूबला टाकायचं आहे. मित्रांनो जेवण झालेलं आहे. तर केळीची साल मी फेकून देणार होतो, तर आजी म्हणली आपल्या बकऱ्या खातात, त्यांना खूप आवडते, तर म्हणलं राहून देतो अशाच. तर चला आता हे ताट वगैरे आपल्या उसाचा पाशी धुया आणि आजोबा आजी त्यांना जेवायला घरी पाठवून देऊया. आता आजीन ते जेवायला गेलेले आहे, तर माझं जेवण झालेलं आहे. आता मी एकटाच इथं 2 पाडगे झाले तर, आणि हे एक पाडगं राहिलंय. 1 तासात होईन हे. नंतर आपल्याला घरापाशी घ्यायचंय पाणी. तिथं पण एक वावर आहे, तिथं पण 1 एकर आहे कांदे, ते पण भिजायचे. आज लई लोड आहे. ते चला झालेलं आहे इथले दारे. आता घरापाशी पाणी काढायचंय. चाललोय मी हुसास बंद करायला. तर चला तर आता इथलं हुसास बंद केलेलं आहे. आता डायरेक्ट घरापाशी कांदे आहेत, तिथं पाणी द्यायचंय. तर चला हुसास लावताना सगळं भिजलो होतो मी. चाललोय घरी आता. घरापाशी पण कांद्याला पाणी द्यायचंय. जवळपास हे 1 एकर 6 तास भिजायला गेलंय. त्याच्यात 2दा लाईट गेली. तो मी व्हिडिओ नाही टाकला कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. तर चला आता डायरेक्ट घरापाशी जायचंय. ते आलं आपलं घर. गाडी पण होते. आलेलो आहे घरी. आपल्या 3 बकऱ्या आहेत. त्यांचे 6 पिल्ल दाखवतो तुम्हाला याच्या आतमध्ये येतं. कसले लगेच मी आल्यानंतर लगेच धावून येतात माझे. तीन शर्टाचे 6 कलडा आहेत. बघू शकता तुम्ही इकडं. चल लगेच तिकडं. चल चल पेरूचं झाड आहे. त्याला बघा कसले 2 पेरू आलेत खतरनाक. तिकडे बहीण दादा दारे धरते. तर दादा म्हणले शेरडाला पाला घेऊन ये. तर मी आता पाला आणायला चाललोय. चला इकडे चाललोय पाला आणायला. इकडे बहीण दादा येतं आणि आपलं घर गरीबाचं. आता चलता चलता मला एका बाटलीतून आवाज आला आणि तुम्हाला दाखवतो मी काय त्या बाटलीत. ही ती बाटली आहे बघा. काय त्या बाटलीत बघा. एक सरड्या आहे जिवंत. तर ह्या बाटलीमध्ये आता सरड्या आहे. कसं काय झाडावरून पडलाय का काय माहिती. बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला. जिवंत आहे. त्याला आपण आता सोडून देऊया. चला कुठं द्यायचं सोडून. पाण्याच्या जागेवर देऊया सोडून आपण. चला इकडं आहे आपला हरभरा. येत नाही बाई. हा बघा तो सरड्या गेला पळून. खूप बरं वाटलं. हे आपलं चिंचाचं झाड. चिंचा बघू शकता तुम्ही. आपण चिंच खाणार आहोत. हा चाललोय पाला घेऊन. आलेलो आहे आता पाला घेऊन. तर डायरेक्ट आता शेरडा बघा किती ओरडतात, किती खुश होतात बघा. इथं पाला टाकलाय. इथं एक आणि इथे एक. त्यांना आपण आता पाला बांधूयात. चला
आता कळडाला पण पाला टाकलेला आहे. आमच्या दारात एक कुत्रा येत असतं, त्याला आपण भाकर टाकूया. ते बघा कसं उभं आहे तिथं. चल चल. खतरनाक कुत्रा आहे. तर मित्रांनो, आता अभ्यासाचा टाइम झालेला आहे, दुपारी 2 ते 5. आपण नंतर आता डोंगरावरती जाणार आहोत. मोटर चालू आहे, आजोबा आणि आजी पाणी देत आहेत. तर मला अभ्यासाचा टाइम झाला म्हणून मी आता अभ्यास करतोय. 2 ते 3 तास अभ्यास करणार आहे. परत रात्री पण अभ्यास करायचा आहे. तर चला अभ्यास करूया. तर आता मला ते झाडावरला नारळ पाडायचं आहे आणि प्यायचं आहे. चला. एक नाही 2 नाही, डायरेक्ट 3 नारळ पाडलेले आहेत प्यायला. खतरनाक. तर सध्या आता हे नारळ आपण फोडणार आहे इथं. चला फोडूया आणि बघूया किती पाणी निघते. गच तांबे भरून पाणी निघलेलं आहे नारळाचं. आता बैलांना दादाला देऊया पाणी. 3 पाडले तर इतके हा देऊ का? पी सगळं 3 येतं. तीन पाडले तर ती सगळं 3 येतं. काय नाही का नारळातलं. ते सगळं ते सगळं हे पण फोडलेलं आहे 3. खूप मस्त लागतंय. आता हेच नारळ जर शहरात जर प्यायचे म्हणलं तर 150-200 रुपये नसते पुरले आम्हाला. तिथं आपलं स्वतःचं झाड आहे, नारळ पाडायचं पाणी प्यायचं. मित्रांनो, आता वाजलेले 5:30 आणि आमच्या मागे संतोष बारगजे बघू शकता तुम्ही. खूप मोठी हस्ती आहे. तर आता 5:30 वाजले म्हणलं चला फिरून येऊया डोंगरावरती. असंच फिरत असतो आम्ही डोंगरावरती गावाकडे असल्यावर. खूप भारी वाटतं फिरायला. तर चला. तर आलेलं आहे डोंगरावरती. बघू शकतो तुम्ही इकडे मोठं देवीचं मंदिर आहे ते दिसतंय. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि आपल्याला ह्या सेल्फी स्टिकनी आणि ह्या वायरलेस ब्लूटूथनी खूप साथ दिलेली आहे. कारण की आज मी एकटाच होतो आणि मोबाईल धरायला कोणीच नव्हतं, माझी शूटिंग करायला कोणीच नव्हतं, ब्लॉग काढायला कोणीच नव्हतं. तर यांनी खूप साथ दिलेली आहे. तर चला बाय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब जरूर करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.